अहो खरं सांगतो ना तुम्हाला, ज्यांची प्रॉपर्टी 2 कोटीची ते उज्ज्वलाचा गॅस घेतात. फायदा आहे का काही महाराज? 300 रुपयाचा गॅस हा उज्ज्वला कोणासाठी? हा खरं सांगा कोणासाठी? हा आपल्यासाठी नाही ना, तो गोरगरिबासाठी आहे. पण सरकारची कोणतीच गरिबीची योजना ही गरीबाला भेटत नाहीये. त्या सगळ्या योजना श्रीमंतांनी लाटल्या. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, एक लक्ष देऊन ऐका. चांगलं खात जा, चांगलं खासाल तर बुद्धी चांगली होईल महाराज. चुकीचं खासाल तर बुद्धी चुकीची झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या त्या लोकांचं. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांची पिण्याची टक्केवारी या देशात फक्त 2%. तुमच्या पिण्याची टक्केवारी जर तपासली ना, 85च्या पुढे गेलंय आपलं काम. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, ते तर वरबाप बी पेले नवरीच. कठीण ताळा आहे ना महाराज, अवघड परिस्थिती. म्हणून या महाराष्ट्राला सगळ्यात मोठी भीती देशीपासूनच आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या. देवाने सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गवळणी सकाळी उठायच्या आणि बघायच्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही. आणि ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून चोऱ्या झाल्या. आणि सकाळी 4 वाजता गवळणी ज्यावेळेस सडा सारवण करण्यासाठी उठायच्या आणि त्यांच्या दृष्टीत जे दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु